इकडे कलरफुल वॉल्स आहे पूर्ण इथून तर तिथपर्यंत. एक हप्ता पण नाही झालाय भाऊला गाडीवरून पडून ट्रिपचं नाव आलंय. क्यों दिया दर्द हमें हम आज तक ना समझे. गुड मॉर्निंग भावांना आणि त्यांच्या बहिणींना. आज आपला दुसरा दिवस आहे दमणमध्ये आणि सकाळी उठलोय, फ्रेश वगैरे झालोय आणि चहा नाश्त्यासाठी आपण बाहेर पडलोय आता. इथे सध्या नाश्ता वगैरे करू, चहा वगैरे पिऊ. आता कॉफी ऑर्डर केलेली आहे, नाश्ता ऑर्डर करताय, ऑर्डर वगैरे करू आणि परत फिरायला निघू बाहेर. तीखा कीजिए, ब्रेड ऑमलेट और एक पोहा दो. आता इथे नाश्ता पाणी करून वगैरे बाहेर परत फिरायला निघू. कॉफी आली मित्र आपली. कॉफी सकाळी किती वाजले आता? 9:30 वाजेपर्यंत तयारी वगैरे चालली आहे. आता कॉफी आलेली आहे. औसम कॉफी गाईज. पिऊन बघ ना टेस्ट. खूप जास्त गरम वाटते. ठीक आहे ना. नाश्ता पाणी झालेला आहे आणि आता परत निघालोय पुढच्या प्रवासाला. एक दोन स्पॉट बघू, फिरू. मित्र पहिले तू गाडीची व्हिडिओ काढत जाऊ नको. सगळ्यांना दिसलं आपण किती गरीब आहे. मागे 4 जण बसलेले हे काम करू नको. गरीबीत गरीबी गरीबीत गरीब. एकटा एकटा कुरकुरे खाता पोरगा. इथं आहे पैसा चांगलं बघा. नाश्ता पाणी झाला, आता पोरांना घ्यायचे कपडे. ते चिकना दिसायला लागलं रे नुसतं. दमणमध्ये एक स्पॉट सापडला फिरायला. चर्च आहे इकडे समोर, कलरफुल वॉल्स आहे इकडे. हा खूप शोधल्यानंतर भेटलंय. हे चर्च आहे इकडे, कलरफुल वॉल्स आहे. आता इकडे थोडेफार काढू. इकडे कलरफुल वॉल्स आहे पूर्ण इथून तर तिथपर्यंत. आता इकडे थोडेसे फोटो वगैरे काढू मस्तपैकी. कोणतं मंदिर आहे? डोमिनिकन मॉनेस्टरी. ओ माय गॉड, मला नाही समजत. चला. रुईन्स ऑफ जीसस. डोमिनियन गव्हर्नमेंट. अरे इथंच राहायचं आम्ही नाही राहायचो इथं. म्हणजे गांधीजी असे नाही असे नाही रे. हे तोडायला आम्ही चाललो होतो महाराष्ट्रामधून. माहित नाही तुला? नाही येत ना फ्रेम. येते फक्त थोडस खाली जातं. पूर्ण कॅमेरा असं सरळ ठेवायचं. असं तिरपा झाला थोडं मला दिसतं ना असं. कोणतं बनवतोय? त्याला ऑटो फ्रेमिंग आहे ना भाई. का बरं वापरत नाही तू? पाडलेलं बोलत होतं आम्ही. हा ऑटो फ्रेमिंग आहे मला निम्मे फीचर त्याचं माहित नाही डायरेक्ट. काय सांगू तुला डायरेक्ट. पाणी पाणी काहीतरी नवीन सापडलंय बाय ना. देव दाखव मी पुढे. ओम येशूय नमः. इथे एक मंदिरात आलेलो होतो आता फिरता फिरता. आम्हाला इथे एक देव सापडलेले. इथं बाग बघू शकता. इकडे प्री वेडिंग चालू आहे. येशू ख्रिस्तांच्या मंदिरात प्री वेडिंग चालू आहे. प्रॉपर येते का रे फ्रेमिंग बघ. फोन येतो तुला म्हणून. कोणच येतोय? पाटील. हा
बरोबर ना? ओ कॅमेऱ्यात आलंय ते हे कट होणार आहे. थोडीशी ट्रॅव्हलिंग करून एक चर्च वगैरे फिरून आता आलेलो एक बीच वरती. इथे रायडिंग्स वगैरे सर्व आहेत. एक बीच फिरून झालेला आहे आता. काय आता चाललेलो आहे दुसरीकडे परत दुसऱ्या स्पॉट वरती फिरायला. बीच वर फिरून झालेला आहे आता चाललेलो आहे दुसऱ्या ठिकाणी. काका भी आएगा ना उसको भी बोल देगा आता झालेलं आहे बीच वरती वगैरे फिरून. आता निघूया परतीला. पण मग पहिले कुठेतरी भूक वगैरे लागली. जेवण वगैरे करूया. जेवण वगैरे करून मग निघूया घरी. ओके. सिनेमॅटिक पण शो युअर बॅग्स अँड ओ जखमी कार्यकर्ता. 35 डंबेला हात लावायचं मी ऐकलं. किती दिवस झाले रे गाडी? हात नाही लावलं जाऊ नये. उचलून शोल्डर मारले मी ते. एक हप्ता पण नाही झालाय भाऊला गाडीवरून पडून. ट्रिपचं नाव आलंय. देवा जखमा दाखव. याची दाखव. क्यों दिया दर्द हमें हम आज तक ना समझे. ती वाला दाखव. ती वाला दाखव. नाही 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 ती जास्त मधली. ओ माय गॉड. फिरणं महत्वाचं. किडनी बेच के आयफोन. किडनी बेच के आयफोन लाय रे. आता निघूया घराकडे. पहिले लागलेली भूक काहीतरी खाऊन घेऊ कुठे हॉटेलला थांबून. पैसे फॉलोअर्स देणार आहे. हा पैसे तुम्ही देणार आहे. कुठेतरी स्कॅनर टाकून देतो तुम्ही. मित्रांनो जास्ती जास्ती टाका. मजाक नका करू. 100 तरी टाका. एका 2 जण आमिर पण असतील. 1000 100 यार गोव्याला फिरून येऊ आपण पूर्ण. तुम्हाला गोव्याचं लॉक पाहायला भेटेल तर तुम्ही 100 टाकले तर. थँक्यू. थँक्यू. राईटला भारी येताना भारी. आता आम्ही चाललोय दमणवरनं रिटर्न घरी. आणि या ठिकाणी तुम्ही आता रस्ता बघा. फक्त एवढा सेक्सी रस्ता आहे. मजा. साईडला रस्ता रस्ता बघा गाईस. फक्त एकदम पप्पी घेण्यासारखा. तर आता आम्ही विचार करतोय की आम्ही बाईकवर राईडला येऊ एकदा या रस्त्याला. म्हणजे कॉर्नर्स असे कॉर्नर्स आहे. डायरेक्ट झोपायची इच्छा होती. असा रस्ता आहे. मस्ट ट्राय. आम्ही फोन घ्यायला आम्ही गरीब आहेत त्याच्यामुळे आम्ही असं काही करत नाही. हा रस्ता आहे. आता आम्ही येताना पेठ साईडने आलेलो होतो. आता जाताना आम्ही जव्हार साईडने जाते. खानवेल टू जव्हार हा रस्ता चालू. एकदम सेक्सी रस्ता आहे गाईज. एकदम सेक्सी आहे. बघू शकतो तुम्ही काय व्ह्यू आहे. रिटर्नला निघालेलो होतो. आता थांबलेलो एक ठिकाणी चहा प्यायला. यज्ञेशला शांत बसलेला इथं चहा पिता एवढा यज्ञेशला बघण्याची सवय नाही. एवढा शांत काहीतरी गडबड घोटाळा. मित्र हा मेनू दाखव तू फक्त एकदा यार. काय दिसतोय बाई. काय आता निघतोय परत प्रवासाला. परत कुठेतरी जेवायला थांबू आणि मग डायरेक्ट घरी.